म्हणजे लग्नानंतर प्रत्येकाच्या घरी गोंधळ होतो आणि तिथे म्युझिक आहे, म्हणजे ती आपल्या संस्कृतीचा भाग आहे. तर गोंधळ आहे जिथे गोंधळी एकत्र येऊन सेलिब्रेट करतायत आपलं तो जो क्षण आहे आपला तो आठवणीत राहण्यासारखं करतात. प्रत्येकाच्या आयुष्यात हा क्षण येतो ज्यांनी लग्न केलं आहे किंवा आपल्या ज्यांच्या घरात लग्न होतात तो अनुभवतो. त्यानंतर वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची एक अशी परंपरा आहे जी इतक्या वर्षापासून जी चालू आहे, जी अविरतपणे आजही चालू. वारकरी आणि एकादशी असेल किंवा आपल्या ज्या पद्धतीने वारी आपली चालते तर ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये पण टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये सगळे भक्त हे कंटिन्यू चालताना आपल्याला दिसतात. तर त्यात पण म्युझिक आहे, म्हणजे भक्तिमय म्युझिक त्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटेल. हरिनाम भजन जे प्रत्येक गावागावामध्ये भजनाचे कार्यक्रम होतात तर ते हरिनाम भजन आपण याच्यात दाखवलं. कोळी संस्कृती म्हणजे मी आगरी असल्यामुळे आमच्यासाठी म्युझिक म्हणजे वेगळंच. आगरी कोळी संस्कृतीमध्ये काय असतं की म्युझिक आमच्यासाठी हे आहे, म्हणजे कोळी गीतं ही जुनी जुनी वाहिली असते. त्याच्यामुळे आम्ही तर प्रत्येक सणाला नाचतो, म्हणजे आमच्या घरातले सगळे महिला असेल पुरुष असेल मुलं असतील हे आम्ही लहानपणापासून कुठलाही उत्सव असेल तर आम्ही नाचत असतो. तर ती संस्कृती आहे दाखवली आहे. पोथरा जी संस्कृती आहे जी गावोगावी जे फिरतात पण ते सुद्धा म्युझिक वाजवून त्यांना जे काही आपण एक भक्तीपर आपण दान देतो तर ती एक संस्कृती आहे पोथरा संस्कृती. वासुदेव आहे जो सकाळी आपल्या संस्कृतीचा जो आता कदाचित संपत चाललेली आहे ती संस्कृती, बट वासुदेव हा गावोगावी हिंडणारा एक असा व्यक्ती जो देवभोळा आहे आणि तो प्रत्येक घरामध्ये जातो सकाळी पहाटेला आणि तिथे मग त्या घरातली जी गृहलक्ष्मी आहे ती येऊन त्याला अन्न वगैरे ते आपण देतो. तर ती एक संस्कृती. ढोल ताशा पथक मला वाटते सगळ्यात नाचतं. सो अशा अनेक संस्कृती आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यापेक्षाही